ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 46. श्रोत्यांची प्रतिक्रिया. ओव्या आहेत 633 ते 642. ज्ञानदेवांनी भगवंतांनी सांगितलेल्या लक्षणांचं स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेव श्रोत्यांची प्रतिक्रिया काय झाली ती नोंदवत आहेत. तव श्रोते म्हणती असो, न सांगे तयाचा अतिसो, ग्रंथोक्ती तेथ आडसो, घालतोसी का. तेव्हा श्रोत्यांनी म्हटले, हे राहू दे, त्या पुरुषाचेच अतिशय वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंब कशाला करतोस. तुझा हाची आम्हा थोरू, वक्तृत्वाचा पाहून येरू, ते ज्ञान विशोफारू निरोपीला. आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास. हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला. रसू होआवा अतिमातृ, हा घेतासी कवी मंत्रू, तरी अवंतुनी शत्रू, करीतोसी का गा. आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पाल्हाळाने अतिशय रसभरीत वर्णन करावे ही जी सामान्य कवीची क्लुप्ती, तिचा जर आश्रय केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास. ठाई बैसतीये वेळे, जे रससोय घेऊन पळे, तियेचा येरू ओढव मिळे, कोण अर्था. भोजन करण्यास पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते, तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग. आघवाची विषय भादी, परी सांजवणी टेको नेदी, ते खुर तोडी नुसदी, पोशी कवण. इतर सर्व गोष्टी चांगली, परंतु दूध काढायच्या वेळी जी कासे खाली बसू देत नाही, म्हणजे खाली बसल्याबरोबर लाथेचा फटकारा मारते, तर अशी ती नुसती लाथरी गाय कोण बरं पोशील. तैसी ज्ञानी मती न फाके, येर जलपती नेनो केतुके, परी ते असोनिके केले तुव. त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धी विस्तार न पावताना इतर कवी ज्ञाना वाचून इतर गोष्टींचे किती पाल्हाळ लावतात ते कळत नाही. परंतु त्यांची गोष्ट राहू दे, तू चांगलं केलंस. जया ज्ञान लेशोद्देशे, की जती योगादी सायासे, ते धनीचे आणि तुझी या ऐसे निरूपण. ज्या ब्रह्मज्ञानाच्या अंशाच्या हेतूने लोक योगाधिक कष्ट करतात, त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हाला मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल. अमृताची सात वाकोडी, लागो का अनुभडी, सुखाच्या दिवस कोडी, गणी जतू का. अमृताची झड एकसारखी 7 दिवस लागे ना का. तिचा कंटाळा यावयाचा नाही. दुःखाचे दिवस जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जाता जात नाही इतका मोठा वाटतो, तसे सुखाचे दिवस कोट्यवधी गेले तरी त्यांना कोण मोजतो का. पूर्णचंद्रेसी राती, युग एक असोनी पाहती, तरी काय न पाहता आहती चकोरते. पूर्णचंद्रासह रात्र एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटेल का. ऐसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे, आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले, आता ते व्याख्यान ऐकताना पुरे कोण म्हणेल. सर्व ज्ञानलक्षणांचे ज्ञानदेवांनी केलेले विवेचन श्रोत्यांनी ऐकलं. आता श्रोते ज्ञानदेवांना आपली प्रतिक्रिया सांगत आहेत. ज्ञानी मनुष्याचे वर्णन करण्यात वेळ घालवत मूळ ग्रंथातील विषय सांगण्यात ज्ञानदेव वेळ घालवत आहेत. म्हणून ज्ञानदेवांनी आता हा विस्तार आवर्ता घेऊन मूळ कथेकडे लक्ष द्यावं असं श्रोते ज्ञानदेवांना सांगत आहेत. असा स्वामी स्वरूपानंदांसह दांडेकर, साखरे व बाबाजी पंडित यांनी अर्थ सांगितलाय. श्री विभाकर लेले याचा अर्थ वेगळाच लावतात. ज्ञानदेवांनी इतर सर्व लक्षणांचं विस्तारानं स्पष्टीकरण केलं, पण शेवटची अध्यात्म ज्ञान नित्यत्व व तत्वज्ञानार्थ दर्शनम या 2 महत्वाच्या लक्षणांचं अगदीच थोडक्यात वर्णन केलं. म्हणून श्रोत्यांनी नापसंती दर्शवली व एवढा कृपणपणा दाखवण्याची आवश्यकता नसून त्या पदांचेही विस्ताराने वर्णन करणे आवश्यक होते असे श्रोत्यांना वाटते, असा त्यांनी अर्थ केलेला आहे.
ज्ञानदेवानी आपल्याला वक्तृत्वाचा पाहुणचारच केला असं त्यांना वाटत आहे. या 634व्या ओवीच्या अर्थाबाबत सगळ्यांचं एकमत आहे, परंतु पुढील ओव्यांच्या अर्थाविषयीही विद्वज्जनात मतभिन्नता आहे. सगळ्यांनी कसा अर्थ केला आहे याचं विवरण करण्यापेक्षा मला स्वामी स्वरूपानंदांनी केलेला अर्थ अधिक पटला, म्हणून त्याचेच विवरण इथं करत आहे. श्रोते ज्ञानदेवानं सांगत आहेत की ज्ञानाची लक्षणं खूप विस्तारानं विवरून सांगितली, पण त्यामुळे मूळ कथाभाग सांगायला उशीर होते. तेव्हा आता हा विस्तार आवरता घे. आम्हाला तुझ्या वक्तृत्वानं मेजवानी मिळाली आहे. ही गोष्ट खरीच आहे, कारण सर्वसामान्यपणे कवी लोक रसोत्कर्षाकडे लक्ष पुरवतात, पण मूळ विषय स्पष्ट करण्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. तसंच जर तूही केलं असतंस तर ते आम्हाला आवडलं नसतं. नाहीतर पंक्तीत नुसताच पाट रांगोळी यांचा थाट आणि अन्नाचा पत्ताच नाही अशी परिस्थिती झाली असती. किंवा वरून गोजीरवाणी दिसणारी गाय जर दूध काढू देत नसेल तर त्या नुसत्या गोजीरवाण्या दिसण्याचा काय उपयोग? अशा गाईला कोणी पोसणार नाही. तसंच ज्ञानलक्षणं स्पष्ट न करता जर तू पाल्हाळ लावले असतेस, नुसता काव्यामध्ये रसपरिपोष कसा होईल ते पाहिले असतेस तर ते आम्हाला आवडलं नसतं. पण तू मात्र तसं केलं नाहीस. शुद्ध ज्ञान म्हणजे काय त्याचे निरूपण केलेस. हे शुद्ध ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून साधक काय काय करतात ते श्रोते पुढे सांगत आहेत की ज्ञानाच्या एका तरी कणाची प्राप्ती व्हावी म्हणून योगी कष्टप्रद अशा अष्टांग योगाचं आचरण करतात. परंतु ज्ञानदेवानी मात्र ज्ञानाचे व्याख्यान करून जणू काही श्रोत्यांना अखंड भोजन दिलं. अशी ही अमृताची वृष्टी होत असेल तर नको कोण म्हणेल. किंवा लोक दुःखाचे दिवस मोजत बसतात, ते कधी सरतील याची वाट पाहतात. पण सुखाचे कोट्यावधी दिवस लोटले तरी आपण किती दिवस सुख भोगलं हे कोणी मोजत बसत नाही. तसंच पौर्णिमेची रात्र जरी युगापर्यंत टिकली तरी चकोरांना तिचा कसा कंटाळा येईल. तसं हे ज्ञानदेव करीत असलेले ज्ञानाचे रसाळ बोलणे ऐकत असताना आता पुरे असं श्रोत्यांना वाटतच नाही. श्रोते आणखीही ज्ञानदेवांचे कौतुक करत आहेत व ज्ञानदेव त्यांना उत्तर देऊन पुढील विषयाकडे वळणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.